म्हापशातील एका शाळेतील मुलाचं अपहरण झाल्याची वार्ता पसरल्यानंतर गोव्यातील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता। मुलाचे आई वडील घाबरले होते। पोलिसांची देखील चांगलीच पळापळ झाली। शेवटी त्यानं अपहरणाचा बनाव केल्याचं उघडकीस आल्यानंतर सगळेच अचंबित झाले। या मुलानं गृहपाठ केला नव्हता। आता शाळेत गेल्यानंतर शिक्षा होईल या भीतीपोटी त्यानं स्वतःच्या अपहरणाचं नाटक केलं होतं। नंतर अचानक तो अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून आला होता। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास कार्य सुरू केलं होतं। तेव्हा हा मुलगाच काहीतरी लपवत असल्याचं त्यांना दिसून आलं। शेवटी सत्य समोर आलं। सावधान इंडियाच्या एपिसोडला शोभेल अशा प्रकारे त्यानं कथा रचून पोलिसांना सांगितली होती। पहिल्या दिवशी तो अपहरणकर्त्यांच्या हातातून कसा सुटला यावर बोलला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याची लबाडी पकडली आणि मग त्यानं खरं काय ते सांगितलं। ऐकूयात त्याच्या तोंडातून पहिल्या दिवशीची कहाणी। मी शाळेकडे पोहोचलो होतो। मला भूक लागली होती म्हणून मी एका दुकानाकडे निघालो होतो। इतक्यात तिथं एक अनोळखी व्यक्ती आली। त्याच्या हातात पत्रकं होती। तो पत्रकं दाखवत होता। इतक्यात त्यानं खिशातून रुमाल काढला आणि माझ्यावर कसली तरी पावडर मारली। मी घाबरलो आणि म्हापसा बस स्थानकाकडे धावत गेलो। तिथं चक्कर आल्यासारखी वाटली म्हणून मी तिथंच झोपलो। मग माझे मम्मी पप्पा आले आणि आम्ही शाळेत गेलो। मग शाळेतून पोलीस तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला म्हणून मी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलोय। अपहरण करणाऱ्या माणसानं मास्क घातला होता म्हणून मी त्याला ओळखू शकलो नाही। शाळेच्या पाठीमागे त्याचे 2 साथीदार देखील थांबले होते। मला ते पकडतील याची खात्री झाली आणि मी तिथून म्हापशाला पळून गेलो। ते एकूण 3 जण होते। आता या मुलानं दुसऱ्या दिवशी काय कहाणी सांगितली ते ऐका। शाळेचा अभ्यास केला नव्हता म्हणून मी स्वतःच्याच अपहरणाचं नाट्य रचलं होतं। काल मी घाबरलो होतो म्हणून मी मीडियाला खोटी माहिती दिली। मी शाळेत गेलो होतो पण प्रवेशद्वारावरूनच माघार फिरलो होतो। शाळेकडून म्हापसा बस स्थानक आणि तिथून पणजी मार्गे फोंड्याला मित्राकडे गेलो। म्हापशाला जाण्यापूर्वी कानका इथं काकीच्या शॉपवरून मी आई बाबांना फोन लावला। कोणीतरी मला पळून घेऊन चाललंय असं मी घाबरत त्याला सांगितलं। अशा प्रकारे मी स्वतःच अपहरणाचा बनाव रचला होता। हे सगळं मी भीतीपोटी केलं। आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।